ती खडक वाचल्याची एक बाई रील स्टार आमच्या आया बहिणी आमची आई म्हणायची आईच्या पिठावर या घोडायला काय लागतंय. तुमच्यापैकी कोण 6 वाजता सकाळी दादाला भेटलं सांगा. आता बारामती लोकसभेच्या बाहेर जाईनात ते. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. मी इथं भाषण बाकी काही करणार नाही, पण जी काही टीका आमच्या ताईंच्यावर केली जाते, जी काही टीका आमच्या रोहित दादांच्यावर केली जाते, सुनेत्रा वहिनींच्या मार्फत जे काही बाया तिकडून सोडल्यात बोलायला, त्या सुप्रियाताईंच्या बद्दल बोलतात. आदरणीय पवार साहेब आपला वटवृक्ष, त्यांच्याबद्दल जे जे काही बोलतात त्याचा प्रतिवाद करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. त्याची उत्तरं जर त्यांच्याकडे असतील तर त्यांनी जरूर द्यावीत. इथं सगळ्या माता भगिनी आहेत, सगळ्या आया बहिणी इथं जमलेल्या आहेत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आपल्याला जर का या ठिकाणी आता सांगितलं बापाचं महत्व, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. या महाराष्ट्रामध्ये जो आदर्श घालून दिला आमच्या पवार साहेबांनी आणि प्रतिभा काकींनी 50 वर्षापूर्वी आपल्या मुलीला वंशाचा दिवा मानला, हा गुन्हा झाला का? हा गुन्हा आहे का साहेबांचा? मुलगी वंशाचा दिवा होऊ शकत नाही. सुप्रियाताईंनी स्वतःला सिद्ध केलंय. तुम्ही ज्यावेळेस सुप्रियाताईंना 3 वेळा यापूर्वी खासदार म्हणून पाठवले, पवार साहेबांनी सुप्रियाताईंना फक्त खासदारकीचं तिकीट दिलं आणि ताईंनी स्वतःला संसदेमध्ये सिद्ध केलं की बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांची, तुमच्या आया बहिणींची कॉलर टाईट करण्याचं काम सुप्रियाताई त्या ठिकाणी दिल्लीमध्ये करतात. आणि या सुप्रियाताईंच्या बद्दल ती खडक वाचल्याची एक बाई रील स्टार महिला आयोगाची अध्यक्ष झाली, आधी शहराची अध्यक्ष होती. हिला टीव्ही बोलवायला मी शिकवलंय, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि ती म्हणती सासरला गेलेल्या मुलींनी परत माहेर लुडबुड करायची नाही, असं सुप्रियाताईंच्या बद्दल बोलतोय. हे तुम्हाला मान्य आहे का? अरे सुप्रियाताई लुडबुड करत नाही. आता कविताताईंनी जे सांगितलं अगोदर, अजितदादांना हक्कसोड पत्रक सुप्रियाताईंनी केव्हाच करून दिलं होतं. आमच्या सुप्रियाताईंना इथं बारामतीमध्ये कुठला अधिकार ठेवला नव्हता. साधा पंचायत समितीचं तिकीट द्यायचा अधिकार नव्हता, कारखान्याचं तिकीट द्यायचा अधिकार नव्हता, पक्षाचा अध्यक्ष नेमायला सुद्धा सुप्रियाताईंनी इथं कुठे लुडबुड केली नाही हो. उलट माझा दादा म्हणून संबंध महाराष्ट्राला ताई सांगत होत्या. उलट चॅनलवर डोळ्याला पाणी आणून सांगितलं की माझं घर फुटलं, मला आवडलं नाही. ही सांगणारी आमची ताई. काय चाललंय तिकडून, काय टीका केली जाते? म्हणे साहेब रिटायर व्हा. काय म्हणतात? मला तुम्हाला प्रश्न आहे. तुम्हाला शिक्षणाचा अधिकार ज्या सावित्रीबाई फुलेंनी दिला, त्या सावित्रीबाई फुले रिटायर झाल्यात का हो? सावित्रीबाई रिटायर होऊ शकतात का? छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज रिटायर होऊ शकतात का? अहिल्याबाई होळकर रिटायर होऊ शकतात का? नाही होऊ शकत. पवार साहेब ही व्यक्ती नाही, एक विचार आहे, लक्षात ठेवा. पवार साहेब कधीही रिटायर होऊ शकत नाही. त्याचं कारण असं, पवार साहेबांनी जो सर्वधर्म समभावाचा विचार या महाराष्ट्राला दिला, तो विचार घेऊन, पुढे पुरोगामीचा विचार घेऊन तुम्ही आम्ही सगळेजण चाललेलो आहोत. तो रिटायर विचार कधीच होऊ शकत नाही. दादा तुम्हाला 30 वर्ष सत्तेचा वाटा साहेबांनी आयत्या पिठावर गेला, काय वाढ लागते हो? आमच्या आया बहिणी आमची आई म्हणायची आयत्या पिठावर घोडायला काय लागते? काय लागतं का? आयतं पीठ मळून दिलं. तुम्ही सगळ्या किचन मध्ये असता, खरं सांगा. आयतं पीठ मळून दिलं, पुढचं काम करायला काय सोपं आहे का? अवघड आहे. मग दादा म्हणतात मी पाठ उठतो आणि लोकांची सेवा करतो. पाठ 6 वाजता तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर येतात सगळे सामान्य. तुमच्यापैकी कोण 6 वाजता सकाळी दादाला भेटलं सांगा काम घेऊन? कुणीच नाही. भेटतात ती कॉन्ट्रॅक्टर लोक भेटतात. मला एक म्हणायचे, जर इथं हिच्यापैकी बसलेला कुणालाही जर का पालकमंत्री केलं, 4-4 वेळा उपमुख्यमंत्री केलं, तर ते बी पाठ 5ला उठून बसतील की नाही बसणार? इतकं सोपं आहे. सुनंदा वहिनींच्या बद्दल अजितदादा म्हणतात काय पात्रता आहे. थोरल्या भाऊजाईला आपण आई समान मानतो ना? मानतो की नाही मानतो? थोरली भाऊजा ही आईच्या जागेवर असते. हे आमच्या आज्या पंजापासून आम्हाला शिकवलं. थोरल्या भाऊजाईबद्दल दादा तुम्ही पात्रतेचं विचारता?
अहो सुनंदा वहिनी 10 मिनिटं कागद हातात न जेवढं बोलू शकतात तेवढं दादा तुम्ही नाही बोलू शकत हातात कागद न घेता. दादांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कागद हातात न घेता 5-6 मिनिटं बोलून दाखव. महात्मा फुल्यांच्या बद्दल, सावित्रीबाई फुल्यांच्यावर 5-6 मिनिटं बोलून दाखव. आणि त्यांच्या कुटुंबाने मागच्या 3 इलेक्शन मध्ये कधीच घेतले ना जेवढे आत्ता पाळतायत. आता बारामती लोकसभेच्या बाहेर जाईनात ते. या बहिणीला पराभूत करण्यासाठी दादा तुम्ही कंबर कसता. आणि ताई म्हणतात माझा दादा. दादानी ताईंना सोडून दिलं, हो सोडून दिलं. पण आपण नाही सोडणार कुणी.